भगवान श्रीकृष्ण बर्बरीकला का घाबरत असत? महाभारताचे युद्ध सुरू होणार होते. देशभरातील योद्धा एकतर कौरवांच्या बाजूने होते किंवा पांडवांच्या बाजूने. त्यावेळी महाबली भीमचा नातू बर्बरीक सुद्धा कुरुक्षेत्राकडे येत होता. जेव्हा भगवान श्रीकृष्णांना कळाले की बर्बरीक युद्धाच्या ठिकाणी येत आहे, त्यांच्या मनात शंका उत्पन्न झाल्या. त्यांना ही भीती होती की हा योद्धा कौरव सेनेची साथ देईल. बर्बरीकचे कौरव सेनेच्या बाजूने युद्ध करणे म्हणजे पांडवांचं हरणं निश्चित होतं. भगवान श्रीकृष्ण यांना भीती वाटणं स्वाभाविकच होतं, कारण बर्बरीक त्याचे वडील घटोत्कच याच्यापेक्षा जास्त मायावी आणि शक्तिशाली होता. गुरु विजय सिद्धसेन यांच्या कृपेमुळे बर्बरीकला अतुलनीय शक्ती, इंद्रियांना वश करण्याचे वरदान आणि 3 अचूक बाण मिळाले होते, जे नेहमी त्याच्या जवळ असत. ते साधारण बाण नव्हते. ज्या गोष्टींवर बाण मारला जात असे त्या गोष्टीचा छेद होणं निश्चित होतं. पण त्याचे आजोबा भीम यांचा पक्ष सोडून बर्बरीक कौरवांच्या बाजूने युद्ध का करेल? त्याचं उत्तर असं आहे, त्याच्या गुरूंची शिकवण. त्याचे गुरु म्हणत असत, युद्धामध्ये नेहमी निर्बल लोकांची साथ दिली पाहिजे. भगवान श्रीकृष्णांना फक्त याच गोष्टीची काळजी होती. जेव्हा बर्बरीक पांडवांच्या शिबिरामध्ये पोहोचला, श्रीकृष्णांनी त्याला भीमच्या पक्षामध्ये युद्ध करण्यासाठी सांगितले. तेव्हा बर्बरीक म्हणाला की त्याने त्याचे गुरु यांना वचन दिले होते की तो नेहमी निर्बल लोकांची साथ देईल. युद्धामध्ये जो हरताना दिसेल, बर्बरीक त्याच्याबरोबर युद्धामध्ये उभा राहील. त्याबरोबर त्याने त्यांच्याकडे असलेल्या 3 बाणांचे गुण सुद्धा सांगितले. एका विशाल सेनेला नष्ट करण्यासाठी फक्त 2 बाणच पुरेसे होते. हे ऐकून पांडवांच्या शिबिरामध्ये हाहाकार माजला. जर कौरव हरायला लागले तर बर्बरीक कौरवांच्या बाजूने युद्ध करेल. भगवान श्रीकृष्णांना सुद्धा याबद्दल माहीत होते. त्यांना माहीत होतं की या धर्मयुद्धामध्ये अधर्माचा पराजय निश्चित आहे, म्हणजेच कौरवांचा पराजय होईल. आणि जेव्हा बर्बरीक कौरवांना हारताना पाहिल, तेव्हा तो त्याने केलेल्या प्रतिज्ञेनुसार कौरवांच्या बाजूने युद्ध करेल. भगवान श्रीकृष्णांनी बर्बरीकला विचारले की जर त्याने युद्ध केलं नाही तर काय होईल? त्यावर बर्बरीकने उत्तर दिले की असं होऊ शकत नाही. मी एक योद्धा आहे आणि मी नक्कीच युद्ध लढणार. गुरूंना दिलेले वचनसुद्धा पूर्ण करणार. असे बोलून बर्बरीक बाहेर निघून गेला. त्यानंतर पांडवांच्या शिबिरामध्ये चर्चा होऊ लागली. असं ठरलं की या संकटातून सुटका होण्यासाठी भगवान श्रीकृष्ण काहीतरी मार्ग काढतील. दुसऱ्या दिवशी श्रीकृष्ण ब्राह्मणाच्या वेशामध्ये बर्बरीक जवळ गेले. बर्बरीक तपश्चर्यामध्ये लीन होता. त्याच्याजवळ 3 बाण ठेवलेले होते. ब्राह्मणाला पाहून बर्बरीक ध्यानमुद्रेतून बाहेर आला आणि त्यांना प्रणाम केला. ब्राह्मणांनी विचारले, या पिंपळाच्या झाडाखाली ध्यानमुद्रेमध्ये बसण्याचे कारण काय आहे आणि तू कोण आहे? बर्बरीकने ब्राह्मणाला स्वतःची ओळख सांगितली आणि सांगितले की तो युद्ध करण्यासाठी आला आहे. त्यावर ब्राह्मण म्हणाला, तुझ्याजवळ बाणच बाण आहेत. यामधील कोणत्या बाणांनी तू लढणार? त्यावर बर्बरीकने त्या बाणांच्या निष्फळ होण्याची सगळी कहाणी सांगितली. ब्राह्मणाने पिंपळाच्या झाडाकडे बोट दाखवून म्हटले की असं समज, हे पिंपळाचं झाड एक विशाल सेना आहे आणि त्याचा प्रत्येक बाण म्हणजे एक सैनिक आहे. तू या बाणांनी त्या झाडाला कसं भेदणार? यावर बर्बरीक आपल्या बाणांचा चमत्कार दाखवण्यासाठी धनुष्य घेण्यासाठी वळाला. तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी त्यांच्या पायाखाली एक पिंपळाचं पान दाबून ठेवलं. बर्बरीकने आपल्या धनुष्यातून बाण चालवला आणि पिंपळाच्या झाडाकडे सोडला. सगळ्या बाणांना छेद पडले. त्यानंतर त्याने जेव्हा दुसरा बाण सोडला,
सगळी बाणं जमिनीवर पडली आणि बाण ब्राह्मणाच्या पायाला सुद्धा लागला. ब्राह्मणाच्या पायातून रक्त येताना पाहून बर्बरीक आश्चर्यचकित झाला. त्याला जाणवले की हे कोणी साधारण ब्राह्मण नाही, नाहीतर बाण लागून यांचा मृत्यू झाला असता. बर्बरीक असा विचारच करत होता तेव्हा ब्राह्मण बनलेल्या भगवान श्रीकृष्णांनी म्हटले, तुझे बाण अचूक आणि चमत्कारिक आहेत. महाबली, तू या ब्राह्मणाला काही दान देणार नाही का? बर्बरीक म्हणाला, मी नक्कीच दान देईल, पण तुम्ही मला तुमचे खरे रूप दाखवा. जेव्हा भगवान श्रीकृष्णांनी त्यांचे खरे रूप दाखवले, बर्बरीक त्यांच्या पायांवर पडला आणि म्हणाला, भगवान, जे पाहिजे ते मागा. तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी त्याचं डोकं मागितलं. त्यावर बर्बरीक म्हणाला, पण भगवान, मला महाभारताचे युद्ध पाहायचे आहे. मी असं ऐकलं आहे की एवढं मोठं युद्ध आधी कधीही लढलं गेलं नाही आणि यानंतरही कधी लढलं जाणार नाही. माझ्याकडून ही संधी हिसकावून घेऊ नका. तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले, तुझं डोकं धडापासून वेगळं झालं तरीही ते जिवंत राहील आणि तू हे सगळं युद्ध पाहू शकशील आणि तुझे कान ते ऐकूही शकतील. हे ऐकून बर्बरीकची इच्छा पूर्ण झाली आणि त्याने तलवारीने त्याचे डोकं कापून भगवान श्रीकृष्ण यांना दिलं. मधुसूदनने बर्बरीकचे कापलेले डोके कुरुक्षेत्राजवळ एका उंच पर्वतावर ठेवले, जिथून महाभारताचे पूर्ण युद्ध पाहिलं जाऊ शकत होतं. बर्बरीक भगवान श्रीकृष्णांना त्याचा मार्गदर्शक मानत होता. त्याचं कारण असं होतं की बर्बरीकच्या जन्मानंतर जेव्हा घटोत्कच बर्बरीकला पुढच्या शिक्षणासाठी भगवान श्रीकृष्णांकडे घेऊन गेला, तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी त्यांच्या मुलाप्रमाणे त्याला शिक्षण दिले आणि बर्बरीकला त्यांचा मुलगा मानू लागले होते. युद्धानंतर असं ठरलं की बर्बरीकने सगळं युद्ध पाहिलं, त्यामुळे सगळ्यांनी बर्बरीककडे जायला पाहिजे. तेव्हा बर्बरीक यांना म्हणाला, मी एकाच व्यक्तीला शत्रूबरोबर लढताना पाहिले. त्याच्या डाव्या बाजूला 5 डोके आणि 10 हात होते, ज्यामध्ये त्यांनी त्रिशूल आणि इतर वस्तू धारण केल्या होत्या, आणि उजव्या बाजूला तोंड आणि चक्र शस्त्र होते. डाव्या बाजूला जटा सोडलेल्या होत्या आणि मस्तकावर चंद्रमा सुशोभित होता. अंगाला भस्म होते आणि डोक्याच्या उजव्या बाजूला मुकुट होता. अंगाला चंदन होतं आणि गळ्यामध्ये कौस्तुभ मणी सुशोभित होते. या व्यतिरिक्त मी कौरव सेनेला नष्ट करणारा दुसरा व्यक्ती पाहिला नाही. त्यानंतर भगवान श्रीकृष्णांनी बर्बरीकला कलियुगामध्ये त्यांचं नाव श्याम या नावाने पूजलं जाण्याचं वरदान दिलं आणि त्याचं डोकं रूपवती नदीमध्ये प्रवाहित केलं. बर्बरीक खट्टूश्याम बनले. असं मानलं जातं की कलियुग आल्यानंतर खूप वर्षानंतर बर्बरीकचं डोकं एका नदीमध्ये मिळालं होतं, ज्याला राजस्थानच्या सिकर जिल्ह्यामध्ये श्यामकुंडाजवळ पुरलं होतं. जिथे ते पुरलं होतं त्या जागेला खाटूश्याम नावाने ओळखलं जातं. जेव्हा स्थानिक लोकांनी ती जागा खोदली तेव्हा तिथे त्यांना ते डोकं मिळालं. लोकांनी या गोष्टीचा शोध घेण्यासाठी ते डोकं गावातील एका विद्वान ब्राह्मणाजवळ दिलं. त्यावेळी खाटूश्यामने तिथले राजा रूपसिंह यांच्या स्वप्नामध्ये जाऊन दर्शन देऊन म्हटले की त्यांचं डोकं मिळालं आहे आणि तिथे एक मंदिर बनवावं. राजा रूपसिंह यांनी आदेशाचे पालन करून फाल्गुन शुक्ल एकादशीच्या दिवशी मंदिर बनवलं आणि तिथे खाटूश्याम यांची प्रतिमा स्थापन केली. तेव्हापासून तिथे फाल्गुन महिन्यात 12 दिवसांची जत्रा भरते. ज्या ठिकाणी डोकं मिळालं होतं ते खाटूच्या नावाने ओळखलं जातं. बर्बरीकला खाटूश्यामच्या नावाने ओळखलं जाऊ लागलं. मला आशा आहे की तुम्हाला ही कथा नक्की आवडली असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा.